क्रोनिक कॉन्स्टिपेशन ज्यालाच आपण मलावस्तंभ किंवा मलावरोध अशा त्याच्यासाठी संज्ञा वापरतो. म्हणजे याच्याशी रिलेटेड काय असतं तर एकतर मलप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही, एकतर कोरडी होते किंवा जोर द्यावा लागतो, किंवा फारच वेळेला असं होतं की टॉयलेटला झालंय पण माझं पोटच स्वच्छ नाही आहे अशीच भावना मनामध्ये येत राहते. त्यासोबत पोट फुगलं आहे अशी किंवा भूकच लागत नाही आहे अशी बरीचशी लक्षणं आपल्याला दिसतात. मग याच्यामध्ये प्रामुख्यानं आयुर्वेदानुसार अपान वायूची आणि समान वाताची दृष्टी आपल्याला दिसून येते. तर यासाठी या वाताला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला निरुह बस्ती, अनुवासन बस्ती किंवा बऱ्याच वेळेला विरेचन हे खूप छान आपल्याला उपयोगी पडतं. आणि त्याचसोबत याच्यामध्ये अभ्यंतर स्नेहपान म्हणजे आतून स्नेह किंवा तुपासारखे तेलासारखे औषधे दिली जातात. तसेच बाहेरून आपल्याला अभ्यंग स्वेदन म्हणजे ज्याच्यामध्ये तेलाने मसाज केला जातो आणि औषधांची वाफ दिली जाते. आणि त्यानंतर बस्तीसारख्या ट्रीटमेंट केल्यानंतर हा जो कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे तो बऱ्याच वेळेला छान पद्धतीने सुटताना आपल्याला दिसतो.